सो आजच्या सकाळची सुरुवात होता या मॅगीपासून. बिकॉज मी आज काहीच बनवलं नव्हतं जेवायला. संध्याकाळी यांचे मित्र त्यांच्या फॅमिलीसोबत आले होते. सो आम्ही गेलो, जरा साडी वगैरे बघितली. साडी बघून झाल्यानंतर आम्ही मेळ्यामध्ये गेलो. मी तुम्हाला सांगितलं होतं मी मेळ्याचा ब्लॉग लवकरच आणेन. सो आज हा या मेळ्याचा ब्लॉग मी आणलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे राईड्स आहेत, लांब लांब पण राईड्स आहेत, पण तिथे जाणं शक्य नव्हतं. तिकडे कोणी जात नव्हतं बिकॉज पूर्ण रस्ता चिखलने भरलेला होता आणि तिकडे कोणीहीच जात नव्हतं. सो आम्ही पण गेलो नाही. तिकडे बघू शकता तुम्ही मंचुरियनचा स्टॉल होता. इकडे जे टी शर्ट्स आहेत, शॉर्ट्स आहेत, प्लाझो आहेत, ईच अँड एव्हरीथिंग सगळं 50-50 रुपयाला होते. आणि इथे नंतर मग पापडचं स्टॉल, अचारचा स्टॉल, टोपीचा स्टॉल, हे जे तुम्ही बघू शकता पूर्ण तो स्टॉल आहे तो 10-10 रुपयाचा आहे. मॅक्सी वगैरे ईच अँड एव्हरीथिंग तिकडे होतं. असं काहीच नाही म्हणजे नव्हतं. घरातल्या सगळे किरकोळ गोष्टी ज्या आपल्या घरात लागतात ते सगळ्या होतं. ते खेळणे होते ते तिकडे 120 रुपयाला होते. आणि हा स्टॉल फक्त आणि फक्त लेडीजसाठी होता. जीन्स, टॉप, कुर्ती, टू पीस, 3 पीस, ईच अँड एव्हरीथिंग इन्क्लुडेड होतं. थोड्या वेळ ती पोरं खेळली, म्हणली नाही आम्हाला खेळायचं, आम्हाला एन्जॉय करायचं आहे. तर त्यांचं खेळून झाल्यानंतर मग पटकन आम्ही घरी गेलो. आजसाठी एवढंच. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी आपली. सो आजच्या सकाळची सुरुवात होता या मॅगीपासून. बिकॉज मी आज काहीच बनवलं नव्हतं जेवायला. संध्याकाळी यांचे मित्र त्यांच्या फॅमिलीसोबत आले होते. सो आम्ही गेलो, जरा साडी वगैरे बघितली. साडी बघून झाल्यानंतर आम्ही मेळ्यामध्ये गेलो. मी तुम्हाला सांगितलं होतं मी मेळ्याचा ब्लॉग लवकरच आणेन. सो आज हा या मेळ्याचा ब्लॉग मी आणलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे राईड्स आहेत, लांब लांब पण राईड्स आहेत, पण तिथे जाणं शक्य नव्हतं. तिकडे कोणी जात नव्हतं बिकॉज पूर्ण रस्ता चिखलने भरलेला होता आणि तिकडे कोणीहीच जात नव्हतं. सो आम्ही पण गेलो नाही. तिकडे बघू शकता तुम्ही मंचुरियनचा स्टॉल होता. इकडे जे टी शर्ट्स आहेत, शॉर्ट्स आहेत, प्लाझो आहेत, ईच अँड एव्हरीथिंग सगळं 50-50 रुपयाला होते. आणि इथे नंतर मग पापडचं स्टॉल, अचारचा स्टॉल, टोपीचा स्टॉल, हे जे तुम्ही बघू शकता पूर्ण तो स्टॉल आहे तो 10-10 रुपयाचा आहे. मॅक्सी वगैरे ईच अँड एव्हरीथिंग तिकडे होतं. असं काहीच नाही म्हणजे नव्हतं. घरातल्या सगळे किरकोळ गोष्टी ज्या आपल्या घरात लागतात ते सगळ्या होतं. ते खेळणे होते ते तिकडे 120 रुपयाला होते. आणि हा स्टॉल फक्त आणि फक्त लेडीजसाठी होता. जीन्स, टॉप, कुर्ती, टू पीस, 3 पीस, ईच अँड एव्हरीथिंग इन्क्लुडेड होतं. थोड्या वेळ ती पोरं खेळली, म्हणली नाही आम्हाला खेळायचं, आम्हाला एन्जॉय करायचं आहे. तर त्यांचं खेळून झाल्यानंतर मग पटकन आम्ही घरी गेलो. आजसाठी एवढंच. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी आपली.